महाराजपूर तालुक्यातील एका खेडेगावात नुकतंच एक धक्कादायक आणि चर्चेचा विषय ठरलेलं लग्न पार पडलं की मोडलं असं म्हणणं जास्त योग्य ठरेल। ही घटना 2025 मधील एप्रिल महिन्यात घडली असून सध्या ती संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे। ही गोष्ट आहे एका साध्या कुटुंबातील तरुणीची। शिक्षण घेऊन मोठ्या आशा आकांक्षा बाळगून घरच्यांच्या सांगण्यावरून तिचं लग्न ठरलं होतं शिवली भागातील एका तरुणाशी। वर मुलगा चांगला, घर चांगलं आणि वरातीत ही थाटमाट असल्याने गावात बोलायला वाव नव्हता। घटना घडली ती शुक्रवारी संध्याकाळी 4च्या सुमारास वाजत गाजत वरात नवरीच्या दारात पोहोचली। ढोल, ताशा, डीजे, नाचणारी वऱ्हाडी आणि फटाक्याच्या आतिषबाजीत लग्न मंडपात धमाल वातावरण होतं। नवरीच्या घरच्यांनी वरातीत आलेल्या पाहुण्यांचं भरघोस स्वागत केलं। ताटात मिष्टान्न, तोंड देखील मिठाईनं गोड करण्यात आलं। विधी सुरू झाले, पुजारी मंत्रोच्चार करत होते, सर्व काही सुरळीत होतं आणि मग आला तो क्षण वरमाला घालण्याचा आणि इथूनच या गोष्टीला वेगळं वळण मिळालं। नवरदेव स्टेजवर उभा होता, नवरीही तयार होती, पण जसं नवरीने नवरदेवाच्या हाताकडे पाहिलं तसंच तिच्या चेहऱ्यावर चिंता उमटली। नवरदेवाचे दोन्ही हात प्रकर्षाने थरथरत होते। काही सेकंदातच ती ठामपणे म्हणाली, थांबा। मंडपात खळबळ उडाली। नवरीने नवरदेवाला थेट विचारलं, तुझे हात का थरथरत आहेत? नवरदेव गप्प। त्याच्या घरच्यांनी परिस्थिती हाताळायचा प्रयत्न केला। घाबरलाय पोरगा, एवढ्या लोकांसमोर उभा राहून ओशाळलाय असं म्हणून सारवासारव सुरू झाली। पण नवरीच्या नजरेत शंका होती। ती म्हणाली, हे घाबरणं नाही, याने काहीतरी घेतलं आहे, कदाचित दारू। नवरीने नवरदेवाच्या वागणुकीवर संशय घेतला आणि थेट स्टेजवरच स्पष्ट केलं की मी याच्याशी लग्न करणार नाही। तिने पुढे म्हटलं, एकतर याला आजार आहे किंवा याने दारू प्याली आहे, अशा व्यक्तीबरोबर मी माझं आयुष्य घालवू शकत नाही। ही गोष्ट ऐकताच नवरदेवाच्या घरच्यांचं संतुलन सुटलं। त्यांनी तिला समजावण्याचा, परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला, पण नवरीने निर्णय बदलला नाही। वरात आली तेव्हा सुद्धा नवरदेवाचे हात थरथरत होते हे तिच्या घरच्यांनीही निदर्शनास आणलं। ते म्हणाले, दारूच नशा आहे आणि हे लक्षण नव्हे, हे नशा उतरू लागल्याची खूण आहे। वादविवाद इतका वाढला की लग्न मंडपातच पंचायतीचं सत्र बसावं लागलं। दोन्ही बाजू एकमेकांना दोष देत होत्या। काही जणांनी माफी मागायचा प्रयत्न केला, काहींनी मध्यस्थी केली, पण नवरी ठाम होती। शेवटी रात्रीचा गोंधळ शनिवार सकाळपर्यंत चालू होता। गावातील बुजुर्ग मंडळी, पंच आणि नातेवाईक यांनी प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला, पण अखेर पंचायतीने स्पष्ट निर्णय दिला, लग्न रद्द करण्यात येत आहे, देवाणघेवाण परत करा। दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना दिलेली रोकड, सोनं, कपडे, भेटवस्तू परस्पर परत केल्या। वरात नवरीशिवाय माघार गेली। नवरदेवाला जो धाडस करून लग्नाच्या दिवशीच नशा करण्याचा मोह आवरता आला नाही, तो आता पूर्ण शुद्धीत आला होता, पण उशीर झालेला होता। गावात मात्र अजूनही चर्चा सुरू आहे। दारू ढोसली, नशा उतरली, पण लग्न बुडालं। ही घटना त्या नवरीच्या धाडसाचं उदाहरण आहे। समाजात अनेक वेळा अशा प्रसंगावर पांघरूण घातलं जातं, पण या नवरीने त्या क्षणीच सत्य ओळखून स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेतला। ही गोष्ट फक्त एका लग्नाची नाही, ती आहे स्त्री स्वाभिमानाची, निर्णय क्षमतेची आणि समाजाला आरसा दाखवणारी सत्यकथा। मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।